गेल्या काही दिवसांपूर्वी स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की उन्मेष पाटील हे माझे भाऊ आहे आणि ते माझ्या पाठीशी राहतील. मात्र याच उन्मेष पाटलांनी भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आता स्मिता वाघ आहेत. काय सांगाल ताई, तुम्ही बोलले होते की उन्मेष दादा माझे भाऊ आहेत, माझ्या पाठीशी राहतील, मात्र ते भाजप सोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेले आहेत. ह्या बहिणीने रक्षाबंधनाचा धागा त्यांच्या मनगटावर बांधला होता. आज जरी त्यांनी शिवबंधन बांधलेलं असेल तर त्यांनी त्यांचं काम करावं. मी तुम्हाला म्हटलं की व्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांनी त्यांचं काम करतील, मी माझं काम करणार. तुमच्या विरोधात जे उमेदवार आहे करण पवार आहेत बरं का, हे तर पण तुमचे सहकारीच आहेत. त्यांनी पण काल बोलताना सांगितलं आहे की शक्ती प्रदर्शन केलं जळगावमध्ये आणि त्यांनी सांगितलं की जळगाव लोकसभेत यंदा इतिहास घडणार. ही युद्धभूमी आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझाच विजय होणार आहे, पण तो विजय कशा बळावर करणार आपण आहोत हाही भाग फार महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की मी अर्जुनाच्या भूमिकेत जरी आज असले तर माझ्याकडे श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये आज सगळे माझे पाठीराखे आहेत आणि त्यात सगळ्यात मोठा पाठीराखा आहे माझी जनता. जनता कामावर विश्वास ठेवते, माणसावर विश्वास ठेवते असं नाही होत. बोलण्यावर विश्वास नसतो, जनतेला काम पाहिजे असतं आणि केलेल्या कामावर जनता त्याच्या पाठीशी राहत असते. त्यामुळे सगळे कृष्ण माझ्यासोबत आहेत. त्यात आमचे सन्माननीय गिरीश भाऊ आहेत, आमचे अनिल दादा आहेत, आमचे गुलाब भाऊ आहेत, आमचे राजू मामा आहेत, आमचे मंगेश दादा, माझे लहान भाऊ मंगेश दादा आहेत. सगळे युतीचे सगळे नेते माझ्यासोबत आहे. आमचे सन्माननीय देवेंद्रजी आहे, एकनाथरावजी शिंदे आहेत आणि सगळ्यात मोठं म्हणजे मोदीजींनी जे काही काम केलेलं आहे ते माझ्यासोबत आहेत. म्हणजे माझ्यासोबत सगळे महायुतीचे मंडळी असल्यामुळे मी जरी अर्जुनाच्या भूमिकेत असले तरी श्रीकृष्ण सगळे माझ्यासोबत असल्यामुळे विजय आमचाच होईल, याच्यात मला कुठेही शंका नाही. कुठेतरी आपल्याच लोकांसोबत आपली लढाई आहे. एक भाऊ आहे, एक तुम्हाला आई मानणारा मुलगा तुमच्यासमोर आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मनात खंत वाटतं की आपल्यासोबत आपल्या लोकांसमोर आपल्याला लढावं लागणार आहे. इतिहासातही आणि मला वाटतं आपण महाभारतातही रामायणातही खूप गोष्टी ऐकल्या आहेत. देवदेवकांच्या काळात नाही चुकलं आहे तर आत्ताच्या काळात काय चुकायचं. आज लढाई मौलात आणि आईमध्ये आहे. मी नेहमी म्हणते की माझा दत्तपुत्र आहे आणि उजव्या मांडीवरचा आहे. आज माझ्या दत्तपुत्राने मला आव्हान केलं असेल तर ते आव्हान स्वीकारा आई समर्थ आहे, कारण तिच्या पाठीमागे सगळे आहेत. बरं, तर काल एक चर्चा सुरू झाली की उमेदवार बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली. 80 नानांनी एंट्री केली, 80 नानांनी भेट पण घेतलेली आहे. काय वाटतं ते तुम्हाला, पुन्हा तसं काही होईल असं? अजिबात होणार नाही. मला विश्वास आहे, माझे नेते माझ्यासोबत आहेत आणि सन्माननीय आमचे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांनी स्वतः त्याचं उत्तर पण दिलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत यावेळेस उमेदवार बदलला जाणार नाही. पार्टी ही देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, आणि पार्टीमध्ये अशा गोष्टी वारंवार घडत असतील तर ह्या काय वल्गना आहे, असं काही होणार नाही असं आमच्या नेत्यांनी सन्माननीय गिरीशभाऊने हे सांगितलेलं आहे. त्यामुळे असं कुठलंही होणार नाही, मला विश्वास आहे. आणि 80 नानांचा राहिला विषय, 10 वर्ष ते आमचे खासदार होते. 5 वर्षापासून जरी ते कुठल्याही पक्षात गेलेलं नाही, त्यांनी शिवबंधन बांधलेलं नाही. आजही ते भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि पुढेही ते कायम सोबत राहतील आणि ते माझ्यासोबत राहतील. तुमच्यासोबतची नाराजी त्यांची दूर झाली असं वाटतं, तर तुमच्या पाठीशी यावे? माझ्यासोबत त्यांची नाराजी नव्हतीच. त्यांचं तिकीट कापण्याचा विषय माझा नव्हताच. माझा काही संबंध, मी एक छोटी मोठी कार्यकर्ते आहे, काम करणारी. त्यामुळे त्यांची माझ्याविषयी नाराजी असण्याचा काहीच संबंध नाही. 5 वर्ष ते पार्टीसोबत आहेत आणि पुढे राहतील. यावेळेस तुमच्यासोबत असतील? माझ्यासोबत 100% राहतील, यात कुठेही शंका नाही. तर ह्यावेळेस पण भाजप पुन्हा विक्री करेल का परत? ह्यावेळेस 100% करणार, 100% करणार. कारण आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे, कर्तृत्वावर विश्वास आहे, जनतेवर विश्वास आहे की जे मायबाप जनता ही उघड्या डोळ्यांनी बघत असते कोण काय करतं, कोण किती बोलतं आणि प्रत्यक्ष कृती कोण करतं. करणी आणि कथनीमध्ये अंतर जे आहे ते युतीमध्ये नाही. जे आम्ही बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच आम्ही सांगतो. त्यामुळे काळजी करू नका, जनता सगळं ओळखून आहे. तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिता. त्यांनी सांगितलं की एक भाऊ जरी गेला असला तरी कुरुक्षेत्राप्रमाणे मी या लढाईला सामोरं जाणार आहे. भाऊ असेल किंवा मला आई मानणारा मुलगा माझ्यासमोर असेल, अर्जुनाच्या भूमिकेत आहे. एक भाऊ गेला म्हणून माझ्या पाठीशी गिरीश महाजन असतील, अनेक आमदार असतील, मंत्री असतील, हे सगळे माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे ह्यावेळेसुद्धा या ठिकाणी माझा म्हणजे भाजपच्याच उमेदवाराचा म्हणजे माझा मताधिक्याने विजय होईल, यात कुठलीही शंका नाही. तर दुसरीकडे 80 नाना पाटलांची कुठलीही नाराजी नाही आहे, त्यांची माझ्यासोबत कुठली नाराजी नव्हती आणि ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. यावेळेचा उमेदवार कुठेही बदलला जाणार नाही. मीच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा ठाम विश्वास या ठिकाणी स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.